विद्यार्थी मित्र हो, आज आपण कौतुकाची थाप इयत्ता 4 धडा नंबर 3 पाहणार आहोत. तर मुलांनो, पोर्शन बदललेला आहे. नवीन सिलेबसमधील हा 3रा लेसन आहे. अतिशय सुंदर लेसन आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नीट पहा. पावसाळ्याचे दिवस होते. शाळा सुटली. मुले घरी गेली. थोड्याच वेळात रवी, विनय आणि अमित ठरल्याप्रमाणे मैदानात आले. त्यांच्या वडिलांचा आवडीचा पकडापकडीचा खेळ खेळू लागले. मैदानाजवळ कुडाचे छप्पर असलेला एक गोटा होता. गोट्यातील गुरे रानात चरायला गेली होती. मात्र गोट्यामध्ये एक छोटेसे वासरू दावणीला बांधलेले होते. ते वासरू गोंडस होते. पहा, इथे वासरू दिसत आहे. सगळी आपले बाहेर जनावरे चरायला गेलीत, परंतु हे जे गोंडस वासरू आहे ते मात्र गोट्याला दावणीलाच बांधलेले राहिले. काय झाले पाहूया पुढे आता. तर त्याच्या पांढऱ्या रंगावर काळे टिपके अगदी उठून दिसत होते. वासरू खूप सुंदर दिसत होते. पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत होते. वासराला खूप भूक लागली होती. ते आईची वाट पाहत होते. भुकेमुळे केविलवाणे होऊन हंबरत होते. पहा, वाक्यप्रचार पडतायत. कसं लक्ष वेधून घेणे, काय म्हणू शकता, वासराने लक्ष वेधून घेतले. केविलवाणे होणे किंवा हंबरणे, तर भुकेमुळे वासरू हंबरू लागले, असे सुद्धा तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. आभाळात काळे काळे ढग जमू लागले. वादळी वाऱ्यामुळे पाळापाचोळा वर उडू लागला. ढगावर गडगडाट होऊ लागला. झाडाच्या फांद्या जोरजोराने हालू लागल्या. काही फांद्या तुटून खाली पडल्या. छोट्या छोट्या कपट्यामुळे काही पत्रे वाऱ्यावर उडू लागले. तर दावणीला बांधलेले हे वासरू घाबरून गेले. ते जोरजोरात हंबरू लागले. पहा काय होते पुढं. ह्या वासराला आता हंबरायला सुरुवात केलेली आहे. वासराचे हंबरणे ऐकून मुले गोट्याकडे धावली. छपराची रोवलेली लाकडेसुद्धा खिळखिळी होऊन हलू लागली होती. पाचट तुरट्याखाली पडायला सुरुवात झाली होती. वासरू स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते, परंतु ताकदीनिशी दाव्याला हिसका देत होते व जोरजोराने हंबरत होते. तर मुलांनो, हे पहा, आता वादळामुळे काय झालं, छप्पर उडू लागलं. पूर्ण मोठं वादळ आल्यामुळे वासरूसुद्धा आता घाबरून गेलेलं आहे. आणि आता ह्या मुलांनी जेव्हा वासराचा आवाज ऐकला तेव्हा ती मुलं त्याच्याकडे धावत आलेली आहे. ह्या मुलांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही, तर गोट्यातील वासराला क्षणार्धात त्यांनी सोडलेले आहे. आणि त्यामुळे ते जेव्हा बाहेर आले तेव्हा जोराचा कडकडाट आवाज आला आणि संपूर्ण हे छप्पर खाली कोसळलेले आहे. बघा, काही क्षणासाठी का असना या मुलांनी या वासराचा जीव वाचवला होता. आता बघूया काय झालेलं आहे पुढे. तर इथे बघा, चित्रामध्ये दिसत आहे वासरू अतिशय गोंडस आहे. ह्या मुलांनी जी मदत केलेली आहे, जी मुलं आहेत, त्याचबरोबर एक कोसळलेलं घर आहे. तर त्याचबरोबर आपण पाहतोय आढ्याची जाडसुद्धा लाकडे खाली कोसळली होती. पहा, इथं दिसत आहेत. ही आडा आहे आणि याची लाकडेसुद्धा इथं कोसळलेली आपल्याला दिसत आहेत. तर जेव्हा वजनदार लाकडंसुद्धा जर त्याच्या अंगावर पडली असती तर त्याचा प्राणसुद्धा जाऊ शकला असता. आणि वेळेवर येऊन मुलाने संकटातून त्याचा जीव वाचवला होता. आणि ही बातमी जेव्हा गावात पोचली, शाळेत पोचली, शहरात पोचली, तेव्हा सर्वांनी त्यांचे कौतुक केलेले आहे. परिपाठाच्या वेळी म्हणजेच प्रार्थनेच्या वेळी मुख्याध्यापकांनी रवी, विनय, अनिल आणि अमित या चौघांचे पुस्तक देऊन त्यांचे भरभरून कौतुक केलेले आहे. तशीच अडचणीत सापडलेल्यांना अशीच मदत करायला हवी असे मुख्याध्यापकांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. मुख्याध्यापकांनी केलेली कौतुक, दिलेली ही कौतुकाची थाप मुलांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेली. आणि म्हणूनच या लेसनला कौतुकाची थाप असं नाव पडलेलं आहे. कारण कौतुक करण्याजोगंच काम या 4 मुलांनी केलेलं आहे. तर असंच काम आपण सुद्धा केलं पाहिजे. तर हा पाठ लिहिलेला आहे, म्हणजे लेखक आहे अयूब पठाण लोहगावकर. तर मुलांनो, आता आपण थोडक्यात स्वाध्यायही पाहणार आहोत. तर असेच संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा, कारण तुम्हाला पुढील प्रश्नोत्तरे पण पाहायची आहेत. पाहूया चला.
तर पहा पहिलाच प्रश्न आहे, इथं शब्दार्थ आहे ती पाठ करा म्हणजे तुम्हाला अर्थ कळतील. सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले? तर मुलांना आता इथं उत्तर लिहायची आहेत, पण ती उत्तरं काय आहे ती मी आता पाठात देत आहे. पहा इथे काय घडलं सोसाट्याचा वारा सुटल्यावर? वाऱ्यामुळे, वादळी वाऱ्यामुळे पालापाचोळा वर उडू लागला. त्याचबरोबर ढगांचा कडकडाट होऊ लागला. झाडाच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. त्याचबरोबर काही फांद्या खाली तुटून पडल्या. आपल्याला 4 पॉईंट आहेत, म्हणजे हे 4 पॉईंट बास आहेत. जर तुम्हाला आणखी हवे असेल तर पुढे सुद्धा पॉईंट आहेत पहा. तर यानंतर आपण पुढचं नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. घटनांचा योग्य क्रम लावा. आता पहा इथे मी नंबरिंग इथं देत आहे, तोच घटनाक्रम इथे योग्य आहे असं तुम्ही समजू शकता. तर मुलांनो पहा पहिला क्रम कसा लावलेला आहे पहा. पहिला आहे वासरू भुकेमुळे केवल्याने हंबरत होते. त्यानंतर होईल सोसाट्याचा वारा सुटला होता. पुढे तिसरं वाक्य होईल मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. चौथं वाक्य होईल संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. आणि शेवटी होईल मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. तर हा क्रम योग्य आहे. इथे पहा नंबर लिहिलेले आहेत मी, त्या नंबरानुसार इथे तुम्ही वाक्ये लिहायची आहेत. तर मुलांनो विचार करा, इथं उत्तरे तुम्ही सांगा बघूया तोंडी. पावसाळ्यात निसर्गाचे होणारे बदल सांगा. पहा खूप बदल होत असतात, कारण पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य दिसतो, मोठा जोराचा पाऊस असतो, पावसाच्या धारा पडत असतात, सगळीकडे हिरवेगार वातावरण असते, फुले फुललेली असतात. असं सुंदर निसर्गाचं वातावरण आपण लिहू शकतो. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची मित्रमैत्रिणींना माहिती सांगा. तर ही सुद्धा काय चांगलं काम केलं ते तुम्हाला सांगायचं आहे. एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल? आता हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला आहे, तुम्हाला काय वाटेल? तर आनंद होईल किंवा पुन्हा काम करण्याची स्फूर्ती मिळेल, हे तुम्ही लिहू शकता. पुढे पाहूया. इथे तुम्हाला संवाद लिहायचा आहे. गाय काय म्हणतं, वासरू काय म्हणते, पुन्हा गाय काय म्हणतं, वासरू काय म्हणते, हे तुम्हाला छोटासा संवाद त्यांचा लिहायचा आहे. त्याचबरोबर माझा आवडता प्राणी हे पॉईंट घेऊन तुम्हाला छोटासा निबंध लिहायचा आहे. पाहूया पुढील प्रश्न, आणि हे ग्रामरचे प्रश्न आहेत. विरुद्धार्थी शब्द लिहा. सोपे, अवघड किंवा कठीण. बघा सोपे, कठीण, अवघड. त्यानंतर आधी नंतर, आधी नंतर. अतिशय सोपे प्रश्न आहेत पहा. दिवस रात्र. त्यानंतर अंधार उजेड, उजेड. पाहूया. अधोरेखित केलेलं लिंग बदलून वाक्य पुन्हा करा. आता मी फक्त लिंग बदलून सांगते. इथं आई घरी आली, बाबा. आई जागे लिंग बदलायचं आहे बाबा, बाबा घरी आले. आता क्रियापद पण बदलतं. चिमणी घरट्यात राहते, तर चिमणीच्या ऐवजी चिमणा, चिमणा घरट्यात राहतो. बोका दूध पितो, आता बोकाच्या ऐवजी भाटी किंवा मांजर तुम्ही वापरू शकता. मांजर दूध पिते किंवा भाटी दूध पिते असं. आता इथले बघा नाम ओळखायचं आहे. वासरू अधिक उठावदार दिसायचे, तर वासरू हे नाम झाले. छपराचे पाचट पडायला सुरुवात झाली, पाचट, छपराचे पाचट हे झालं नाम झालं. रवी, विनय, अनिल, अमित हे वासराचा जीव वाचवला. आता बघा रवी, विनय, अमित, अनिल आणि वासरू हे सुद्धा काय आहे, नाम म्हणून इथे ओळखलं जाईल. त्यानंतर पहा मुलांनो, स्वाध्याय खूप मोठा दिलेला आहे. नवीन सिलेबस पद्धतीने त्यांनी प्रश्नोत्तरेसुद्धा मोठ्या स्वरूपात काढलेली आहेत, पण काही हरकत नाही, अतिशय सोपा आहे. व्हिडिओ नीट पहा आणि सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या. तुमच्यासोबतच व्हिडिओ पाहत असताना वही आणि पेन घेऊन बसा, म्हणजेच मी सांगितलेली वाक्य तुम्ही पटपट व्हिडिओ स्किप न करता थोडा वेळ व्हिडिओ थांबवून तुम्ही ती वाक्य रचना लिहून घेऊ शकता. हंबरडा फोडणे म्हणजे काय, मोठ्याने ओरडणे. आता कोण याचा वाक्यात उपयोग करा. वासरू हंबरडा फोडू लागले. कौतुकाची थाप देणे, शाबासकी मिळणे. बघा मुलांना मुख्याध्यापकाकडून मुलांना कौतुकाची थाप मिळाली किंवा कौतुकाची थाप मुख्याध्यापकाने मुलांना दिली. आटोकाट प्रयत्न करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे. आता याचं काय होईल, मुलांनी वासराला सोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यात यश त्यांना मिळाले. लक्ष वेधणे, वासराने आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले म्हणजे आकर्षित करणे. बघा आता ह्याची पण वाक्य करायची. छप्पर, खोपाट, वादळ, वार्ता, प्राण. आता छप्पर, आमचे छप्पर खूप जुने आहे. खोपट, घराच्या पाठीमागे खोपट सुंदर बांधले आहे. वादळ, आज सोसाट्याचे वादळ सुटले. वार्ता, आज चांगली वार्ता मिळाली. प्राण, मुलांनी वासराचे प्राण वाचवले.
बघा किती सुंदर आणि सोपे आपण वाक्य करू शकतो. आता शब्द डोंगर तयार करा. हे एक प्रश्न नवीन आहे, तर कसा बनवायचा बघा. वासरू, हे वासरू, बघा किती सुंदर आपण करणार आहोत. हे वासरू, हे आमचे वासरू. त्यानंतर आहे हे आमचे, हे आमचे छोटे वासरू, छोटे वासरू. त्यानंतर अजून एक होईल बघा. हे आमचे, आमचे छोटे सुंदर वासरू, सुंदर वासरू. आणि शेवटचं येईल बघा. हे आमचे छोटे सुंदर वासरू आहे. म्हणजे एक एक शब्द तुम्ही वाढवत नेणार आहोत आणि जो मेन शब्द आहे वासरू ते सगळ्या वाक्यात आला पाहिजे. अशा पद्धतीने हा शब्द डोंगर आपण लिहू शकतो. त्याचप्रमाणे घर, हे आमचे घर, हे आमचे सुंदर घर, हे आमचे सुंदर घर आहे, हे आमचे सुंदर आणि मोठे घर आहे. अशा पद्धतीने वाक्य करू शकता. त्याचबरोबर बघा. कानात वारे शिरले, बेफान वारले, हंबरू लागले. कोण? वासरू. तुम्हाला लिहायचं आहे उत्तर फक्त. वासरू कोण? ओळखा पाहू. लांब मान, उंच पाने खातो. कोण आहे? जिराफ. कोण आहे? जिराफ. अशा पद्धतीने आपण ही उत्तरं लिहू शकतो. आता काय झालेलं आहे पुढे ग्रामरचा भाग दिलेला आहे, पण याच्यामध्ये काही विशेष असं नाही आहे. विशेषण ओळखलेलं आहे. त्याचबरोबर इथे पहा दिलेलं आहे शब्द नामाऐवजी विशेष माहिती सांगतात त्यांना विशेषण म्हणतात. आता जे ठळक दिलेले आहेत ते विशेषण आहेत. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर मुलांनो, असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चला मराठी शिकूया या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि असेच छान छान सर्व व्हिडिओ पाहत राहा. तर मुलांनो, कौतुकाची थाप हा लेसन आज आपण संपूर्ण सविस्तर पद्धतीने पाहिला. त्याचबरोबर आपण यावरील स्वाध्यायसुद्धा संपूर्ण पाहिलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट जरूर कळवा आणि आलेले व्हिडिओ असेच पाहत राहा. तर सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.